आज मी आपणाला काश्मीरी शैव पंथातील कथा सांगणार आहे। एकदा एक शैव साधक भगवान शंकरांची तपस्या करत होता। भगवान शंकर प्रसन्न झाले आणि आकाशवाणी झाली, वत्सा, काय हवं ते सांग। त्या माणसाने सांगितलं, देवा, मला तुमचे दर्शन व्हावे हीच एकमेव इच्छा आहे। महादेवानी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला। त्याला सांगितलं की उद्याच्या दिवसात तुला जो शिरविरहित माणूस दिसेल तोच मी आहे। दुसऱ्या दिवशी पहाटे भक्त उठला, स्नान करून शुचिर्भूत होऊन गावात फेरी मारण्यासाठी निघाला। भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो माणूस उत्सुकतेने बघत होता, पण शिरविरहित कोणी दिसत नव्हतं। दिवस मावळत आला, पण त्याला शिरविरहित कोणीच दिसलं नाही। थकून गेला, निराश झाला। तेवढ्यात त्याचं लक्ष खाली स्वतःच्या शरीराकडे गेलं। त्याला गळ्यापासून त्याचे शरीर दिसत होतं, त्याचे शिरविरहित शरीर दिसत होतं। त्याला साक्षात्कार झाला, तो स्वतःच शिव होता। अहम ब्रह्मास्मी। आभार, संतोष कारखानीस।